संपूर्ण विदर्भामध्ये सुप्रसिद्ध असं देवस्थान म्हणजे यशवंत महाराज देवस्थान। आज वरुड तालुक्यामध्ये मुसळकळे या गावी श्री यशवंत महाराज जन्मोत्सव यांचा 103वा जन्मोत्सव आज कोरोनाचे सगळे नियम पाळून आज साजरा होत आहेत। याकरता आज संपूर्ण विदर्भातील नागरिक या यशवंत महाराज देवस्थानाला दर्शनाकरता यशवंत महाराज दर्शनाकरता आज इथे उपस्थित झाले आहेत। दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो, परंतु यावेळेस शासनाची जे कोरोनाची गाईडलाईन शासनाने आखून दिली होती त्या गाईडलाईनचं पालन करून देवस्थानाने आज काही निर्बंध लावले होते नागरिकांना दर्शनाकरता, की प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्कचा वापर करून इथे दर्शनाकरता फक्त देवस्थान आज खुलं करण्यात आलं होतं। या संदर्भात आपण या देवस्थानचे जे काही देवस्थानचे पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। परंतु सर्वप्रथम आमच्या आज इथे जे सजावट झाली आहे देवस्थानच्या वतीने यशवंत महाराज यांच्या जे सजावट केली आहे ते आमचे कॅमेरामॅन निकू बावणे यांनी दाखवण्यात यावी। संपूर्ण विदर्भामध्ये सुप्रसिद्ध असं देवस्थान म्हणजे यशवंत महाराज देवस्थान। वरुड तालुक्यामध्ये मुसळकळे या गावी यशवंत महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहेत, परंतु शासनाची जे काही गाईडलाईन शासनाने आखून दिली होती त्याच गाईडलाईनचं पालन आज देवस्थानच्या वतीने सर्व भाविक नागरिकांकरता त्यांना एक गाईडलाईन आखून दिली आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क वापरून दर्शन करण्यात यावे। या संदर्भात आज देवस्थानचे पदाधिकारी आपल्याकडे उपस्थित आहेत। आमच्या प्रेक्षकांना नेमकं सर सर्वप्रथम तुम्हाला चुळाम न्यूज पोर्टलतर्फे स्वागत सर तुमचं। आज तुम्ही शासनाची गाईडलाईन आखून दिली त्यानुसार आज भाविक दर्शन घेत आहे यशवंत महाराजांचं। आज 103वा जन्मोत्सव आहे यशवंत महाराजांचा। हां, तर नेमकं तुम्ही काय सांगू शकाल या संदर्भात? शासनाच्या कोरोनाविषयीचे जे गाईडलाईन्स आहेत त्याचं पुरेपूर पालन करून आम्ही फक्त साधेप्रमाणे हा केला आहे उत्सव साजरा, आणि दर्शनाकरता उघडं ठेवलेलं आहे मंदिर भाविकांच्या याच्याकरता दर्शनाकरता। सर आज हा जन्मोत्सव होता यशवंत महाराजांचा, एक वर्षातून किती महोत्सव साजरे होतात म्हणजे जन्मोत्सव पुण्यतिथी आणि आणखी कुठले कार्यक्रम होत असतात? नाही, फक्त दर पौर्णिमेला भाविकासाठी मंदिर तसंही खुलं राहते आणि दुसरे कोणतेच कार्य मग पुण्यतिथी आणि जन्मोत्सव दोनच उत्सव साजरे होतात। आज नेमकं नागरिकांचे मोठ्या प्रमाणात विदर्भात यशवंत महाराजांचं देवस्थान यशवंत देवस्थान सुपरिचित आहेत। यशवंत महाराजच्या दर्शनाकरता पूर्ण विदर्भातून लोक इथे येत असतात, तर नेमकं आज प्रथम तर संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनाला लोक येत असतात। आज ही तुमची बॉडी आहेत, नेमकं किती वर्ष झाली आपल्या बॉडीला किती वर्ष? दर 5 वर्षांना बॉडी चेंज होते, दर 5 वर्षांनी। आज 25 वर्ष झाली नाही आपल्या? 25 वर्ष झाली। याच देवस्थानचे डॉक्टर देशमुख सर आहेत। सर आपण काय सांगू शकाल या संदर्भात? आज जो भक्तगण आले त्यांनी मास्क वगैरे लावून पद्धतशीर दर्शन घेतलं, गर्दी न करता डिसिप्लिन पाहिली आणि प्रत्येकजण आपल्या सोशल डिस्टन्सप्रमाणे वागत गेले। कोणत्या प्रकारे त्यांनी संस्थेला त्रास दिला नाही, त्यांनी स्वतःही त्रास घेतला नाही, डिसिप्लिनमध्ये राहिले, सहकार्य केलं। तसेच या कार्यक्रमाला आज पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य लाभलं, या संदर्भात काय सांगू शकाल? पोलिसांचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे आणि व्यवस्थित बंदोबस्त ठेवलेला आहे, कोणत्याच प्रकार कोणताही घडला नाही आणि चांगलं लोकांनी चांगल्या तऱ्हेने हवं। खरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असं देवस्थान म्हणजे मुसळकळे देवस्थान आहे। यशवंत महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहेत। आज या यशवंत महाराजांच्या दर्शनाकरता संपूर्ण विदर्भातून नागरिक इथे दर्शनाकरता येत आहेत, परंतु देवस्थानाने आणि प्रशासनाने जे गाईडलाईन आखून दिली त्या गाईडलाईनचं काटेकोरपणे पालन होत आहे। याकरता पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभत आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा चोख आपली भूमिका बजावून आपला बंदोबस्त व्यवस्थित ठेवत आहे। त्यामुळे आज आता सध्या दुपारचे 4 वाजत आहेत, परंतु अजूनपर्यंत इथे कुठल्या अनुचित प्रकार घटना घडली नाही आणि मोठ्या आनंदाने भाविक दर्शन करून आपल्या गावी जात आहेत। या संदर्भात शोभित काका तुम्ही काय सांगू शकता? आमच्या इथे जयंती उत्सवानिमित्त जे भाविकांनी सहकार्य केलं आणि शारीरिक अंतर आणि शासनाचे कोरोनाचे जे नियम पाळून त्यांनी जे सहकार्य केलं आणि प्रशासनानं जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं सगळ्यांचं आभारी आहोत। आणि असं गर्दी न करता सर्वांनी दर्शन घेतलं, याबद्दल सुद्धा मी सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद देतो।
तसेच सर यावर दरवर्षी जन्मोत्सवाला आणि पुण्यतिथी महोत्सवाला महाप्रसादसुद्धा आयोजन मोठ्या प्रमाणात होत असतात, परंतु यावर्षी असं महाप्रसादाचं कुठलं असं नियोजन दिसतं नाही. या संदर्भात काय सांगू शकाल? फक्त प्रसाद वाटलेला आहे, महाप्रसाद वाटलेला महाप्रसाद नाही. येणाऱ्या भाविकाला फक्त प्रसाद देतो. खरंच देवस्थानाने शासनाचे जे काटेकोर जे नियम आहेत ते काटेकोरपणे पालन करून भाविकांकरता फक्त देवस्थान म्हणजे देवस्थान उघड करण्यात आला दर्शनाकरता, परंतु कुठलेही मोठे कार्यक्रम या देवस्थानाने यावर्षी आयोजित केले नाही आहे. आणि प्रशासनसुद्धा प्रशासनाचे पदाधिकारीसुद्धा या देवस्थानाला मदत करत आहेत आणि भाविकसुद्धा मोठ्या प्रमाणात येऊन ते सुद्धा या देवस्थानाला मदत करून दर्शन करत आहेत. मुसळखेड देवस्थान येथे यशवंत महाराज देवस्थान येथे आज आपण पाहू शकता, आमच्या कॅमेरामॅनने दाखवा निकू पावणे यांनी, की आज आनंद महाराजांचं सुद्धा इथे देवस्थान आहे आणि आनंद महाराज दर्शनाकरता सुद्धा भाविक इथे येत आहेत. संपूर्ण वरुड तालुक्यामध्ये आनंद महाराजांचं नाव सुपरिचित आहेत आणि आनंद महाराज सध्या सर्व भाविकांचे वरुडवासियांचे श्रद्धास्थान आहेत. आनंद महाराजांचं वरुड इथे सुद्धा मंदिर आहेत, परंतु आज मुसळखेड इथे सुद्धा देवस्थानच्या वतीने आनंद महाराजांची मोहित करणारी मूर्ती इथे प्रस्थापित केली आहेत. भाविकसुद्धा या मूर्तीचं दर्शन करण्याकरता मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत आहेत. श्री क्षेत्र मुसळखेड देवस्थान येथे यशवंत महाराज जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहेत. याच देवस्थानमध्ये जिचकार गुरुजी यशवंत महाराजांना गुरु करणारे सर्वप्रथम यशवंत महाराजांना गुरु करणारे जिचकार गुरुजी यांचीसुद्धा समाधी आहेत. आमच्या कॅमेरामॅनने दाखवा श्री जिचकार गुरुजी यांची समाधी आहेत. या समाधीवर सुद्धा नागरिक दर्शन करता येत असताना यशवंत महाराज दर्शनाकरता सर्वप्रथम जिचकार गुरुजी दर्शन करतात, नंतर यशवंत महाराज दर्शन करायला जात असतात. त्याच बाजूला आज यशवंत महाराजांची आई जयवंती आईचं आज इथे सुद्धा समाधी आहेत. श्री यशवंत महाराजांची आई ज्यांनी यशवंत महाराजाला घडवलं, आज यशवंत महाराजाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या आदराने पूजल्या जाते, सर्वांचे गुरु म्हणून पूजल्या जाते यशवंत महाराज. त्यांची आई मातोश्री जयवंती आई यांचीसुद्धा समाधी आहेत. आमच्या कॅमेरामॅनने दाखवावे यशवंत महाराज जयवंती आई यांची समाधी. नागरिक इथे जेव्हा दर्शनाला येत असतात त्या सर्वप्रथम जिचकार गुरुजींचं दर्शन घेतल्यानंतर आज जयवंती आईचं दर्शन घेतलं जातं, त्यानंतरच समाधीकडे यशवंत महाराज समाधी यांच्याकडे जाण्याचा रस्ता आहेत. आणि भाविक मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने यशवंत महाराज जन्मोत्सव साजरा करत आहेत. दर्शनाचं करता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत आणि जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. आमच्या चुळामणी न्यूजपूरच्या सर्व भाविकांना आम्ही आज श्री क्षेत्र यशवंत महाराज देवस्थान यांचं दर्शन आम्ही आमच्या कॅमेरामॅनने दाखवावं. आज समाधीचं दर्शन आम्ही दाखवत आहेत. आज यशवंत महाराज यांचा 103वा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आज संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक इथे दर्शनाकरता येत आहेत. पाहू शकता आमच्या कॅमेरामॅनने समाधीचं दर्शन आमच्या प्रेक्षकांना घडवावं. इकडे समोर तसेच इथे जे देवस्थानचे पुजारी आहेत आज समाधीची सेवा करतात. सकाळपासून आज इथे देवस्थानाचे भाविकांची गर्दी न होण्याकरता आज काटेकोरपणे प्रशासनाचे जे नियम आहेत ते पालन होत आहेत. सर नेमकं तुम्ही आज सकाळपासून समाधीची सेवा करताय, तुम्ही काय सांगू शकता? ते भरपूर प्रमाणामध्ये इथे स्वयंसेवक उपस्थित आहेत. कमीत कमी सेवा देऊन राहिले. अभिषेक किती वाजता झाला आज? 7 सकाळी 7 वाजता सकाळची अभिषेकानंतर आरती झाली. हो, आरतीनंतर भाविकांकरता देवस्थान खुलं करण्यात आलं. सकाळपासून आज म्हणजे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येत आहेत. हो हो. हा जन्मोत्सव कितवा आहे यशवंत महाराजांचा? हा कोणता? 103 आहे. आमच्या कॅमेरामॅनने दाखवा यशवंत महाराजांची समाधी आमच्या भाविकांना आणि सर्व नागरिकांना यशवंत महाराज समाधी यांचं दर्शन होण्याकरता आज आम्ही ते न्यूज कलेक्ट करत आहेत. आणि खरोखर शासनाचे जे काही गाईडलाईन आहेत ते गाईडलाईनचं काटेकोरपणे पालन करून कुठल्याही प्रकारची गर्दी किंवा अनुचित प्रकार न घडण्याकरता आज देवस्थानच्या वतीने स्वयंसेवकसुद्धा स्वयंस्फूर्तीने इथे मदत करत आहे. आणि सकाळपासून आज इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत. याच देवस्थानमधील स्वयंसेवक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. आज सर्वप्रथम तुम्हाला आम्ही सलाम करतो की तुम्ही सकाळपासून आज इथे सेवा देत आहेत. नेमकं तुम्ही काय सांगू शकता? तसं गर्दी तर खूप काही नव्हतीच आणि स्वयंसेवक आम्ही सेवा देतात. खरंच नागरिक दर्शनाकरता येत आहेत, परंतु शासनाने जे कोरोनाची गाईडलाईन आखून दिली त्या गाईडलाईनचं देवस्थान आणि नागरिक स्वतः स्वयंस्फूर्तीने प्रशासनाला आणि देवस्थानाला मदत करत आहेत. कुठल्याही प्रकारची गर्दी न होण्याकरता आज सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत आहेत. प्रत्येक नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझर आल्याबरोबर मंदिरात देवस्थानमध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीलाच प्रत्येकाला सॅनिटायझर देत आहेत आणि मास्कशिवाय
कुठल्याही व्यक्तीला एंट्री नाही आहे. आम्ही मास्कसुद्धा घालून इथे फिरत होतो, परंतु अँकरिंग करत असताना माईकवर बोलता येत नाही म्हणून आम्ही मास्क काढून आज अँकरिंग करत आहेत. परंतु आज मोठ्या आनंदाने उत्सवाने हा यशवंत महाराज जन्मोत्सव 103वा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहेत. कोरोनाचं विरजन जरी पडलं असेल, परंतु नागरिकांनी देवाला साकडं घालत आहेत की हे कोरोनाचं संकट संपूर्ण भारतातून टळण्याकरता नागरिक आज इथे दर्शनाला येत आहेत. आणि यशवंत महाराज हे वरुड तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. भरपूर लोकांचे आज गुरु आहेत यशवंत महाराज. म्हणजे प्रत्येक वरुड तालुक्यातील तर 100% लोक यशवंत महाराज यांना गुरु मानतात. आणि खरोखर यशवंत महाराजांचे साक्षात इथे नागरिकांना दर्शन घेतलं त्यांना त्यांना वेगळा आनंद होतो की आपण कोरोनाला मात करण्याकरता यशवंत महाराज आपल्याला मदत करतील. आणि त्याच दर्शनाच्या उत्साहाने नागरिक इथं दर्शन घेत आहेत. याच मुसळखंड देवस्थानचे स्वयंसेवक श्री रामदासभाऊ पवार आहेत. जुने स्वयंसेवक आहे. आणि यशवंत महाराज जन्मोत्सव असो की पुण्यतिथी महोत्सव असो, मोठ्या आदराने सकाळपासून इथे चोख भूमिका आपले बंदोबस्तासाठी भूमिका निभवत असतात आणि स्वयंस्फूर्तीने मदत करत असतात. नेमकं आज तुम्ही काय सांगू शकता? यशवंत महाराज जन्मोत्सव 103वा जन्मोत्सव आहे, तुम्ही काय सांगू शकता? आज महाराजांचा जन्मोत्सव आहे 103वा. आणि आज या कोरोनामुळे जो सप्ताहाचा कार्यक्रम होता आमचा कॅन्सल झाला आहे. आणि थोडक्यामध्ये गव्हर्नमेंटच्या शासनाच्या नियमानुसार हा कार्यक्रम थोडक्यामध्ये आम्ही चालू ठेवला. जर यावर्षी काला वगैरे महाप्रसादाचा कार्यक्रम महाप्रसाद नाही, काहीच नाही, फक्त दर्शनाचा खुला ठेवला आहे. खरंच आज देवस्थानाने जे प्रशासनाचे जे गाईडलाईन आखून दिली त्या गाईडलाईनचं पालन होऊन फक्त दर्शनाकरता आज देवस्थान खुलं करण्यात आलं. आणि दर्शनाकरता वरुड तालुकाच नाही तर अमरावती जिल्हाच नाही तर संपूर्ण विदर्भातून आज इथे नागरिक यशवंत महाराजांच्या दर्शनाकरता येत आहेत. दर्शन करून देवाला हेच सगळं घालत आहेत की कोरोना संकट जे भारतावर आलेलं आहे ते संकट टळण्याकरता, संपूर्ण देशावर जे कोरोना संकट आहे ते टळण्याकरता आज देवाला साकडं घालत आहे. खरोखरच नागरिकांना आज जन्मोत्सवाचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. आणि दर्शनाकरता नागरिक मोठ्या संख्येने दर्शन घेत आहेत. श्री क्षेत्र देवस्थान यशवंत महाराज देवस्थान इथे यशवंत महाराजांची धुनी हे सतत पेटत असतात. आज जन्मोत्सव असल्यामुळे इथे भाविक दर्शन घेत असल्यानंतर इथे यशवंत महाराजांची धुनी आहे, या धुनीसुद्धा भाविक दर्शन घेत असतात. श्री यशवंत महाराज देवस्थान 103वा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहेत. या दर्शनाकरता संपूर्ण विदर्भातील नागरिक इथं दर्शनाकरता येत आहेत. याच दर्शनाकरता आज वरुड तालुक्यातील सुपरिचित असं व्यक्तिमत्व गिरीशभाऊ कराळे हे सुद्धा आज यशवंत महाराज दर्शनाकरता आले आहेत. जे जगावर जे कोरोनाचं संकट पडलं या संकटाला टळण्याकरता, या संकटातून नागरिकांना निघण्याकरता आज गिरीशभाऊसुद्धा दर्शनाकरता आले. गिरीशभाऊ, तुम्ही आज यशवंत महाराज दर्शन घेतलं, नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री क्षेत्र मुसळगडा येथे परमहंस यशवंत बाबांचा 103वा जन्मदिवस यावर्षी साजरा होत आहे. परंतु कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं आणि कुठलीही गर्दी न करता मंदिर व्यवस्थापनच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगवर ठेवून आणि मास्कचा वापर करून आज टप्प्याटप्प्यानं दर्शनाची सोय या ठिकाणी केली आहे. मी सुद्धा दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित झालो. माझी देवाला एवढीच विनंती आहे की देवाला या कोरोना संकटातून या सगळ्या जनतेला सावरून योग्य एक मोकळं वातावरण त्या ठिकाणी द्यावं, एवढंच परमेश्वर श्री यशवंत बाबाच्या चरणी नतमस्तक होतो. गिरीशभाऊ, दरवर्षी यशवंत महाराज जन्मोत्सव असो की पुण्यतिथी महोत्सव असो आवर्जून आपली उपस्थिती दर्शवतात. गिरीशभाऊ, तुम्ही नागरिकांना काय सांगू शकता? आज नागरिक यशवंत महाराज दर्शनाकरता मोठ्या प्रमाणात येत आहेत, सोशल डिस्टन्सिंग पूर्ण पालन करत आहेत आणि देवस्थानने जे गाईडलाईन आखून दिली त्या गाईडलाईनचं सुद्धा पालन करत आहेत. सर, तुम्ही आज नागरिकांना काय आवाहन करू शकता? सर, नागरिकांना एवढं सांगतो की ज्या प्रमाणात आता कोरोनाचा फैलाव पुन्हा मोठ्या संख्येने या ठिकाणी होऊन राहिला आहे, तर शासनाने आणि मंदिराच्या व्यवस्थापन समितीने जे आवाहन केलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी शांततेने व सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे सगळे नियम पाळून आज दर्शन घ्यावं, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद भाऊ. गिरीशभाऊ कराळे मित्रपरिवार असो की गिरीशभाऊ कराळे स्वतः त्यांचं एक असं मित्रपरिवार आहेत की समाजाच्या कुठल्याही रंजल्या गांध्याला मदत करत असतात. देवस्थानाचा कुठलाही कार्यक्रम असो गिरीशभाऊ कराळे मित्रपरिवार स्वतः गिरीशभाऊ आपली उपस्थित दर्शवत असतात. आणि त्यांचंसुद्धा त्यांनी सांगितलं की यशवंत महाराजांनी आज साकडं घातलं आहे की जे संपूर्ण भारतावर जे कोरोनाचं सावट पसरलं आहे ते सावट यशवंत महाराजांनी दूर करावं आणि नागरिकांना मोकळा श्वास घेण्याकरता आज देवाला त्यांनी साकडं घातलं आहे. आम्ही सुद्धा आज आमच्या पोर्टलच्या माध्यमातून देवाला साकडं घालतो की हे आमच्या संपूर्ण भारतावर जे कोरोना सावट पसरलं आहे ते दूर व्हावं. याच मुसळखेड या गावातील सामाजिक कार्यकर्ते तसा अन्नदान ट्रस्टीचे सदस्य दीपकभाऊ देशमुख आहेत. यांचीसुद्धा सकाळपासून या देवस्थानमध्ये आज त्यांनी आपली हजेरी लावली आणि दरवेळेस समाजाचा कुठल्याही देवस्थानाचा पुण्यतिथी महोत्सव असो की जन्मोत्सव असो दीपकभाऊ आवर्जून इथे उपस्थित असतात. नेमकं दीपकभाऊ, तुम्ही आज काय सांगू शकता? कोरोनाची जे गाईडलाईन शासनाने आखून दिली आहे त्या गाईडलाईनचं काटेकोरपणे पालन होत आहेत, तुम्ही काय सांगू शकता संदर्भात?
आज यशवंत बाबाचा 103वा जयंती उत्सव इथे साजरा होत आहे। याकरता जे संस्थांनी आणि शासनाने मुख्यतः आमच्या पोलीस बांधवांनी जे आम्हाला सहकार्य केले आणि त्यांनी जे गाईडलाईन आखून दिली होती त्याचा योग्य उपयोग करून लोकांनी आणि शांततेने आणि व्यवस्थितपणे दर्शन घेत आहे। त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करत आहे आणि मास्कचा पण सगळं वापर करून सोशल डिस्टन्सिंगने दर्शन घेत आहे। सर, आज जन्मोत्सवला सकाळी एक गावातून शोभायात्रा निघत असतात, यावर्षी शोभायात्रा निघाली होती का सर? नाही, आता कोरोनामुळं एक ते दुर्दैव म्हणा की काय म्हणा, आमच्या चांदा सोपड्यात जे सकाळी शोभायात्रा निघत असते ते यावर्षी निघाली नाही। फक्त दिंडी रेंगी जी असते, पालखी जी असते बाबाची, त्यांची दोन्ही गावाला प्रदक्षिणा मारून व्यवस्थित सकाळी 7 वाजेपर्यंत ते मंदिरात परत आली। खरंच आज सकाळपासून मुसळखेड या गावी एक जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो। सकाळपासून शोभायात्रा असो किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम असो किंवा देव दर्शनाकरता भाविकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असतात, परंतु प्रशासनाने जे गाईडलाईन आखून दिली त्या गाईडलाईनचं काटेकोरपणे पालन करून आज नागरिक आणि देवस्थान समिती प्रशासनाला सहकार्य करत आहे आणि देवस्थानाचा उत्सवसुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। श्री क्षेत्र श्री यशवंत महाराज देवस्थान इथे आज जन्मोत्सव साजरा होत आहेत। या जन्मोत्सवाला अन्नदान ट्रस्टच्या वतीने आज भाविकांना महाप्रसादाचं आयोजन तर करण्यात आलं नाही, परंतु येणाऱ्या भाविकाला कुठला थोडासा प्रसाद मिळावा याकरता आज अन्नदान ट्रस्ट समितीच्या वतीने आज सर्व भाविकांना प्रसाद देण्यात येत आहे। आमचे मित्र विजयभाऊ निकम आज सकाळपासून या जे येणाऱ्या भाविकांच्या सेवेकरता इथे तत्पर आहेत। भाविकांना कुठला तरी थोडा प्रसाद यशवंत महाराजांचा जावा आणि अन्नदान ट्रस्टच्या वतीने त्यांनी आज पुढाकार घेतला आहे। नेमकं विजयभाऊ तुम्ही काय सांगू शकाल? शाश्वत अन्नदान ट्रस्ट समिती सुरळी कुरळी उदापूर चांदस वाठोडा रजिस्टर नंबर 269। काही वर्षापासून परमहंस यशवंत बाबाच्या ठिकाणी खूप पुष्कळ लांबपासून नागपूर आजूबाजूचे MP पासून मध्य प्रदेशपासून तर बुलढाणा यवतमाळपासून बाबांचे भक्त आहेत। ते भक्त रात्रीपासून इथं मुक्कामी येतात आणि त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था म्हटल्यापेक्षा सर्व सोयी इथं उपलब्ध आहेतच, परंतु जेव्हा काला असतो म्हणजे आजचा बाबाचा जन्मोत्सव त्यानिमित्तानं काल्यासोबतच आम्ही महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करत असतो। परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीनुसार कार्यक्रम आम्ही थोडक्यात केलेला आहे। 2 वर्षाचा अनुभव पाहता त्याच अनुषंगाने आम्ही थोडासा प्रसाद आपल्या भक्तांना आलेल्या भाविकांना तो प्रसाद द्यावा म्हणून आम्ही छोटंसं आज सकाळपासून आमचे मित्र आहेत, संदीप भाऊ आहेत, सुनील दादा आहेत, दीपक भाऊ आहेत, सर्व मित्रळी श्यामल दादा आहेत। अशीच विशेष म्हणजे आमचा शुभम सकाळपासून आमच्या ताई आहे म्हणजे आमच्या वहिनी आहेत आजनकर वहिनी त्यासुद्धा, आणि श्यामभाऊ कुठं आहे? श्यामभाऊसुद्धा सकाळपासून या कार्यक्रमाचं सर्व नियोजन आणि ज्यांच्यामुळं आज आमचं हे कार्यक्रमाचं नियोजन आखलं जाते आमचे खंडेतोड सर, सर्व कार्यकर्ते इथं आम्ही उपस्थित आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आजचा हा कार्यक्रम महाप्रसादा कार्यक्रम आम्ही इथे पार पाडलेला आहोत। धन्यवाद विजयभाऊ। विजयभाऊंनी सांगितलं आहे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद नाही पण कुठला थोडा प्रसाद यशवंत महाराजांचा जाण्याकरता शाश्वत अन्नदान ट्रस्टच्या वतीने आणि गावकरी मंडळी आणि समाजसेवी विजयभाऊ निकम यांच्या पुढाकाराने आज इथे येणाऱ्या भाविकांना प्रसादाचं आयोजनसुद्धा करण्यात आलं आहे। परंतु या प्रसादासोबत प्रशासनाची जे गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनचं काटेकोरपणे पालन करण्यात एक सोशल नो मास्क नो प्रसाद हे असं लावलेलं आहे। त्यांनी दाखवलं आहे की मास्कशिवाय इथे मंदिरातसुद्धा दर्शन नाही आहे आणि मास्क घातल्याशिवाय ते प्रसादसुद्धा मिळणार नाही आहेत आणि प्रशासनाच्या प्रत्येक गाईडलाईनना देवस्थान समिती असो की भाविक भक्त असो सहकार्य करत आहे। आज श्री क्षेत्र देवस्थान मुसळखेड देवस्थान इथे यशवंत महाराज जन्मोत्सव साजरा होत आहेत, परंतु ही जन्मोत्सव साजरा होत असतानाच चांदस आणि मुसळखेडा या गावाला येण्याकरता हा पूल झाला आहे। या पुलावर आमच्या कॅमेरामॅन निकुभाऊ यांनी दाखवावं की ते कठडे नाही आहे, भविष्यात कुठली अनुचित घटना घडू शकते असं या चांदस येथील रहिवासी आजी काय आजी तुमचं नाव काय? सुमन श्रीरामजी घोरपडे राहणार चांदस तहसील वरुड जिल्हा अमरावती। काय सांगू शकता काय पुलावर? हे जे आमच्याकडे पूल आहे मोठा आहे इथं जास्त येण्या जाण्याची वाहतूक असल्यामुळे आणि यात्रेच्या दिवशी भयंकर गर्दी असल्यामुळे इथं कोणाला इजा होऊ शकते किंवा अपघात जीवहानी होऊ शकते आणि अपघातही होऊ शकते। हे अपघात टळण्यासाठी त्वरित तुम्ही हे प्रशासनाने हे त्वरित करावं।
ही विनंती. खरंच आमच्या कॅमेरामॅन दाखवा, ही खरोखर धोकादायक हा पूल आहे, सिंगल रोड आहे. कुठलंही जर डबल वाहन आलं तर कुठल्याही वाहनाला इकडे थांबण्याकरता जागा नाही आहे आणि याला खरोखर कठड्याची गरज आहे. इकडे पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो. प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या घटनेकडे लक्ष द्यावं हे आमचे नागरिकांचं म्हणणं आहे. या खरोखरच कुठली दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष घालून या पुलाला कठडे लावण्यात यावी. गावातील नागरिक महिला मंडळी आहे त्यांनी सुद्धा सांगितलं आहे का इथे जेव्हा येणं जाणं होत असतात, नागरिकांची ये जा होत असतात, त्यावेळेस कुठला अनुचित प्रकार घडू शकतो. तर खरोखरच आमच्या कॅमेरा दाखवा. आता ही 4 व्हीलर गाडी आली आहे, सध्या पाहू शकता. ही जर एक 4 व्हीलर जर गाडी गेली तर जाण्याकरता दुसरा मार्ग नाही आहे. समोरल्या व्यक्तीला काठावर जावं लागते, त्यावेळेस जर त्याचा जर तोल गेला तर कुठली अनुचित घटना घडू शकते. याकरता प्रशासनाने गंभीर याकडे आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष घालून इथे कठडे बसवण्यात यावे असं नागरिकांनी आपली प्रतिक्रिया बोलून दाखवली आहे.